चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव अरविंद सिरसाट आणि आपली इंजिनिअरिंग चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं परत एकदा खूप खूप स्वागत आहे. महाट्रान्सको AJE प्लस ITI ची जे टेक्निशियनच्या एक्झाम्स आहेत ना, त्याच्याविषयी एक स्मॉल अपडेट घेऊन आलोय. अपडेट ऑलरेडी लास्ट व्हिडिओमध्ये दिला होता बाळांनो, पण लाईव्ह घ्यायचं कारण ना, कारण मार्केटला ज्या काही व्हायरल डेट चालू आहे ना, 17, 18, 21, 22 किंवा कोणी 30 सप्टेंबर म्हणतंय ना, याच्यावर खूप सारे मुलांनी म्हणजे डेट कोणी व्हायरल केल्या, कशा व्हायरल केल्या, ठीक आहे, झालं असेल व्हायरल, कोणाला इन्फो भेटली पण असेल. मी म्हणत नाही की डेट्स खोट्या असू शकतात है ना, आपण दोन्ही बाजूने विचार केला पाहिजे. पण हा व्हिडिओ घेण्यामागचं कारण आहे बाळांनो, की हा जो पिरियड असतो ना, मी हा पिरियड महाजेनकोच्या प्रिव्हियस इयरला सुद्धा फेस केला होता मुलांच्या बाबतचा, की ह्या ज्या डेट्स कुठेतरी आउट होतात ना, याच्यामध्ये खूप सायकोलॉजी मॅटर करते है ना. मी माझा एक्सपिरियन्स शेअर करायला आलोय. मग मी काही तुम्हाला एखादी तुम्ही डायव्हर्ट होऊ नये म्हणून कुठेतरी एक शॉर्ट इन्फो घेऊन आलोय. बघा, आपलं अल्टिमेट गोल परीक्षा देणं बिलकुल नाहीये. आपलं अल्टिमेट गोल परीक्षेला सिलेक्शन घेणं आहे ना. एक्झाम डेट काय चालू आहे, एक्झाम डेट हीच असली पाहिजे का, परीक्षा होईलच का, ऍडमिट कार्ड कधी येईल, ऍडमिट कार्ड नंतर एक्झामला किती वेळ भेटेल, हे सगळे क्वेश्चन्स आहे ना, हे क्वेश्चन्स कुठेतरी नाण्याची एक दुसरी बाजू आहे, ज्याच्यावर मुलांनी विचार करूच नाही असं ह्या मताचा मी आहे. का माहितीये का, कारण जर आपण याच्यावर विचार करत बसलो ना, की मग आपलं कुठेतरी अभ्यासावरचा फोकस बाजूला होऊन जातो. बघा, आतापर्यंत जितके क्वेश्चन्स तुम्हाला विचारले ना, हे सगळे प्रश्न महाट्रान्सकोच्या लोकांच्या डोक्यामध्ये असले पाहिजे, की आम्हाला एक्झाम कधी कंडक्ट करायची आहे, आम्हाला ऍडमिट कार्ड कधी काढायचंय, आम्हाला ऍडमिट कार्ड नंतर किती दिवसांनी एक्झाम द्यायची, हा त्यांचा सायकोलॉजिकल प्रश्न आहे. याचा विचार पण तुम्हीच करत बसले तर मग तुमचा विचार कोण करणार आहे ना. कुठेतरी ह्या गोष्टी ज्या आहेत ना बाळांनो, हे जे मुलं एक्झामला प्रिपरेशन करत नाही ना, ज्यांचं काहीतरी टाइमपास म्हणून स्टडी चालू असते ना, कुठेतरी ना ते मुलं खूप व्हायरल करतात त्या गोष्टी है ना. मी सगळ्यांना ब्लेम देत नाही, ऑब्व्हियसली मुलं भरपूर सिरियस असतात, पण या गोष्टीचा विचार करून ना एक्झाम पासून डायव्हर्ट होऊ नका है ना. कारण जर ह्या गोष्टी डोक्यात चालू राहिल्या ना, तर एक्झामला तुमचा कोणत्याही अँगलने फोकस राहणार नाही आणि मग तुम्हाला काही दिवसानंतर कळेल, अरे आमची परीक्षा आता 7 दिवसाने. आता मला सांगा, जे एवढा टाइमपास तुम्ही केला, परीक्षा कधी होईल, काय होईल. मला माहिती तुम्हाला एक डेट अपेक्षित असते है ना, की त्या डेटमुळे कुठेतरी ना अभ्यासात फोकस वाढतो है ना. हा माइंडसेट मी स्वतः अग्री करतो आणि याचा आन्सर मी असं दिल ना, की स्वतःला एक 30 दिवसांचा टार्गेट द्या, की बाबांनो माझी एक्झाम 30 दिवसानंतर होणार आहे आणि अभ्यासाला लागा. आता तुम्हाला याचे ड्रॉबॅक आणि ऍडव्हान्टेज दोन्ही सांगतो. जर 30 दिवसानंतर एक्झाम झालीच तर ऑब्व्हियसली तुम्ही माइंडसेट केला होता तुमचा, सिलेक्शनला कुठेतरी चान्सेस आहेत. आणि सपोज नाही झाली, 7-8 दिवस लेट झाली, तरी चांगलं, तुम्हाला 7-8 दिवस एक्स्ट्रा रिव्हिजनला भेटून जाईल. अल्टिमेटली स्वतःला हे विचारा, की या पर्टिक्युलर ड्युरेशन मध्ये मी माझी स्टडीवर पूर्ण फोकस ठेवतोय का. या पिरियडमध्ये पडू नका. मी तर म्हणतो व्हॉट्सअप, टेलिग्राम है ना, या गोष्टीत ना व्हायरल मेसेजच्या बिलकुल मागे लागू नका. चांगले सोर्सेस निवडा. टेलिग्राम तेवढंच यूज करा जेवढं यूज करायचंय. जसं कोणत्या चॅनलचे नोटिफिकेशन येतात, ते कुठून काही तुम्ही कंटेंट कलेक्ट करताना एवढाच वापरा. बाकी व्हॉट्सअप, टेलिग्राम, इन्स्टा, फेसबुक या सगळ्यापासून जितकं दूर राहता येईल तितकं दूरला बाळांनो. हे रिसोर्सेस तुम्हाला फक्त डायव्हर्ट करणार, याच्या पलीकडे काहीच करणार नाही. अभ्यासावर फोकस करा. एक्झाम नक्की होणार आहे. तुम्हाला ऑलरेडी मागे माहिती होतं ना, त्यांनी इंटिमेशन दिलंय, तुम्ही वाचत, तुम्हाला इंग्रजी खूप चांगली येते, तुम्ही इंजिनियर आहात. ते बोललेत की आम्ही ऑक्टोबरमध्ये डेट अनाऊन्स, म्हणजे ऑक्टोबरमध्ये एक्झामची डेट होईल असं सांगितलंय. डेट कुठेही मेन्शन केलं नाही किती असेल. त्याच्यामुळे 17, 18, 21, 22 चला बरोबर, असं बरोबर चुकीची नंतरची गोष्ट आहे. सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे, महाट्रान्सकोने आपल्या साईटवर कुठेही टाकलेलं नाहीये. त्याच्यामुळे प्लीज डायव्हर्ट होऊ नका. अभ्यासावर फोकस करा. माझ्याकडे 30 दिवस आहे, मला स्टडी करायची आहे. एक्झाम कधीही होऊ द्या है ना, मी माझा प्रिपरेशन असला पाहिजे. आणि एक्झामची जर तारीख लागत असेल ना, मी एक्झामची डेट देतो तुम्हाला. स्वतःला सांगा की 30 दिवसांनी माझी एक्झाम आहे, लागा अभ्यासाला है ना. तुमच्या 30 दिवसांनी जर तुमचं प्रिपरेशन कम्प्लीट होत असेल ना, तर 30 दिवसांनी जरी एक्झाम नाही झाली आणि ती 7-8 दिवस लेट झाली, परत पोहोचतो, तो तुम्हाला ऍडव्हान्स टाइम भेटेल. राईट. हे शॉर्ट अपडेट तो बाळांनो, काही नवीन सांगायला नव्हतो, पण मी हा फेज अनुभवलाय माझ्या लास्ट महाजनकोच्या मुलांबरोबर. ते तुमच्याबरोबर होऊ नये ना, म्हणून हा स्मॉल अपडेट होता. बाकी जर काही एक्झामची अपडेट आली ना, मी चॅनलला सगळ्यात पहिले तुम्हाला अपडेट देईल माझ्याकडून. जसंही मला मी माझी महाट्रान्सफर साईट दररोज बघत असतो, तुम्ही बघण्याची तस्ती सुद्धा घेऊ नका है ना. मी ऍज अ टीचर म्हणून दररोज साईट चेक करतो. जसा मला त्या साईटवर करिअरमध्ये दिसला पहिला मेसेज की ऍडमिट कार्ड आउट झालंय किंवा एक्झाम डेट ह्या तारखेला आहे ना, सगळ्यात पहिले तुम्हाला अपडेट देईल. माझ्या मेसेजची वाट बघा. तुम्ही तुमचा अभ्यासावर फोकस करा. राईट आहे. तर बाळांनो, एक छोटी स्मॉल इन्फो होती. तुम्हाला या सगळ्या व्हायरल जे चालू आहे ना मार्केटमध्ये, त्यापासून थोडं दूर होण्याकरता, जे शहाणे आहेत ते बरोबर दूर होतील. बाकी ज्यांना अडकून राहायचंय त्यांच्याकरता मी काहीच बोलू शकत नाही, पण अभ्यास करत राहा. राईट आहे. चला बाळांनो, हा एक स्मॉल अपडेट होता. काही नवीन असेल तर मी तुम्हाला नक्की कळेल. थँक्यू सो मच. बाय.